श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र वद्य त्रयोदशी या तिथीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये वटवृक्षाखाली महासमाधी घेतली होती. 2026 मध्ये ही तिथी 15 एप्रिल म्हणजेच बुधवारी येत आहे. या दिवशी बुध प्रदोष व्रत देखील आहे. स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोटमध्ये महासमाधी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आहे. या त्रिदेवांचा अंश म्हणजे दत्तात्रेय महाराज. दत्तात्रेयांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात. गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीया तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठास्थानी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती. म्हणूनच हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. पुण्यतिथी निमित्त फाल्गुन वद्य त्रयोदशी ते चैत्र वद्य त्रयोदशी असा सलग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात. यात अखंड स्वामी नामजप यज्ञ, सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा. सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामी नामजप, अखंड 2 वीणावादक, अखंड 2 स्वामीचरित्र पठणासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग तसेच रोज नित्य स्वाहाकार व त्रिलोक आरतीसह सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णू सहस्त्रनाम, गीताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्य पार पडतात. या दिवशी स्वामी समर्थांची विधिपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम, हवन, मंत्र जप सह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनांना येतात. या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्याचा खूप प्रभावी ठरतात. कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असते. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण उमराच्या झाडाला अर्पण करा. फक्त या 2 वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाची नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फळ प्राप्त होते. आणि म्हणूनच आपल्याला वटवृक्ष किंवा औदुंबराच्या झाडाची पूजा आणि सेवाही करायची आहे. तर यासाठी आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे. तूप नसेल तर तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल घ्यायचे आहे. आता आपल्याला दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्यासोबत हळदी कुंकू 1 तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे. तसेच आपल्याला पिवळ्या रंगाची 3 फुलंही घ्यायची आहेत. अगदी तुम्ही झेंडूची पिवळी फुलं घेतली तरीही चालणार आहे.
त्याचबरोबर आपल्याला 3 अक्षदा घ्यायच्या आहेत. या अक्षदा अखंड असायला हव्या. आता या अक्षदांना आपल्याला थोडंसं हळद घालायची आहे आणि त्यांना पिवळं हे करून घ्यायचं. आता तुपाचा दिवा, 3 पिवळी फुलं, तसेच 3 पिवळ्या अक्षदा, हळद, कुंकू, 1 तांब्यामध्ये पाणी, जिथे पण औदुंबराचं वृक्ष असेल तिथे आपल्याला घेऊन जायचं आहे. अगदी एखाद्या मंदिरात किंवा तुमच्या अवतीभोवती जिथेही हे वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचं आहे. वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळचं आसन द्या आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचं. त्यानंतर आपल्याला वृक्षाला जल हे अर्पण करून घ्यायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जो दिवा आहे आपण प्रज्वलित केलेला, त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे. तसेच औदुंबर वृक्षाला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. आता ज्या 3 अक्षदा ज्यांना आपण पिवळं करून घेतलेले त्याला आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जप या करायचा आणि त्यानंतर या 3 अक्षदा सुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचे. अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्याला मनातील इच्छा ही बोलायची, औदुंबर वृक्षाजवळ बोलायची आहे आणि जी पण आपली इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची. जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल, विवाहाची इच्छा असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा इतरही तुमची जी पण इच्छा असेल, जी काही केलेले पूर्ण होत नसेल ती आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ बोलायची. आता जेव्हा आपण ही इच्छा बोलणार असतील तेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये सकारात्मकता ठेवायची. म्हणजेच माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती होणारच आहे. माझी कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणारच आहे. त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचा. ही सेवा करताना आपल्याला एक गोष्टीची काळजी ही घ्यायची आहे की आपण कोणासोबतही बोलायचं नाही आहे. मनोभावे आपल्याला सेवा ही करायची. त्याचबरोबर आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जाताना थोडीशी साखर किंवा खडी साखर घेऊन जायची आहे, कारण औदुंबर वृक्षाखाली खूप मुंग्या असतात. ही मुंग्यांना साखर, खडी साखर खायला दिल्यामुळे आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. कारण स्वामी महाराजांना अन्नदानाची सेवा ही अतिशय प्रिय. सर्व दानामध्ये सर्वोच्च दान म्हणजेच अन्नदान. इच्छा बोलताना आपल्याला औदुंबर वृक्षाच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करायचा आणि आपल्या मनातील इच्छा ही बोलायची आहे. त्याचबरोबर ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंना असं म्हणायचं आहे की तुम्ही पण माझ्यासोबत चला माझ्या घरी. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केल्या असते. अतिरुद्र केल्याचे पुण्य फळ मिळते. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्याने खूप पुण्य पदरी पडते. या झाडाचे 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराच्या सेवेने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणारच आहे. पण आपल्याला 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड स्वामी महाराजांची कृपा ही प्राप्त होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकावर स्वामी महाराजांची कृपा व्हावी हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.